ये अडानी का ये टॉर्चर करने का चालू हुआ है माड़ा में, तभी से पानी का इतना प्रॉब्लम है। नहीं भरा हम लोग ने, मीटर भी मेरा घर पे लगाया नहीं है, तो बिल कैसा आया मेरा। नमस्कार, मी रवींद्र मस्के. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. विषय तुमचा, माईक आमचा. मित्रांनो, आज आपण खूप दिवसानंतर भेटलो आहोत. कारण त्याचं कारण देखील तसं होतं की आमचे जे कॅमेरामॅन आहेत ते आजारी होते आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे ते बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलोत. पुन्हा एकदा आपण ग्राहक राजातर्फे एक ग्राउंड रिपोर्ट चालू करत आहेत. आणि सर्वात पहिली बातमी गोरेगाव मधील जी पाण्याची बातमी आहे. आत्ताच 7 दिवसापूर्वी मुंबईमध्ये जे पाणी झालं आहे आणि मुंबईला पूर्ण धुवून काढलं. परंतु मुंबईमध्ये असाही जो विभाग आहे आणि तोही गोरेगाव मध्ये, की जिकडे पाण्याचा एक थेंब देखील आला नाहीये. लोकांना गेल्या 3-4 महिन्यापासून पाणी मिळत नाहीये. तर इकडचं जनजीवन कसं जगतायत ते लोक. मोतीलाल नगर नंबर 3 गोरेगाव पश्चिम या ठिकाणी आपण इकडे आलो आहोत आपण. तर इकडचे जे स्थानिक महिला मंडळ आहेत आणि महिला मंडळांना जास्त पहिला पाण्याचा त्रास होतो. तर या संदर्भात महिला मंडळ सुद्धा जमलेलं आहेत. तर आपण पाहूया की इकडे लोकांना म्हणजे किती दिवसापासून पाणी नाहीये आणि का नाहीये, म्हाडा प्रशासन का लक्ष देत नाही, स्थानिक नगरसेवक का लक्ष देत नाहीये, स्थानिक आमदार का लक्ष देत नाहीये, हे देखील आपण कारण समजूया आपण. तर सध्या आपण स्थानिकाची भेट घेऊ आपण आणि त्यांना विचारूया त्यांचं जनजीवन कसं आहे. तर किती महिने झाले पाणी नाही तुम्हाला? 4 महिने झाले पाणी नाहीये आणि आता तर खूपच त्रास व्हायला लागलाय. 3-4 महिन्यापासून पाणी नाहीये आणि आता तर खूपच त्रास व्हायला लागलाय. आम्हाला कसं आम्ही हे जीवन रोजचा दिवस काढायचा तो काढतोय. तर स्थानिक प्रशासनाला तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय तुम्ही? हो केलेलं आहे. स्थानिक प्रशासनाला देखील यांनी पत्रव्यवहार केला दिसतोय आपण. तुम्ही पाहू शकता तुम्ही. हे म्हाडा प्रशासनाला त्यांनी लेटर दिलेलं आहे, पी दक्षिण विभागाला लेटर दिलेलं आहे आणि आमदार विद्या ठाकूर यांना देखील लेटर दिलेलं आहे. सोबतच नगरसेवक भाटिया मॅडम यांना देखील त्यांनी लेटर दिलेलं आहे. या आमदारचं लेटर आहे. तो मैडम आप क्या बोल सकते हैं पानी के बारे में? मैं क्या बोल, जब से 6 बजे पानी दे रहे हैं ना, जब भी हम लोग को पानी बराबर नहीं आता है. जब भी 7:30 बजे पानी देते थे, 9 बजे तक पानी रहता था, जब भी हम लोग को पुरता था. अभी मेरा घर में पेशेंट है, उठ नहीं सकता है, बैठ नहीं सकता है, सब डायपर के ऊपर दिन निकालता है. तो हम लोग को पानी नहीं है, कितना तकलीफ होता है वो मैं जानता है. रोज भी हम लोग को पानी मंगाने का कैपेसिटी नहीं है अपने में. तकलीफ तो बहुत होता है. अभी 2 दिन बारिश आया, सब लोग बारिश का पानी से हम लोग चलाया. 2 दिन से बारिश भी नहीं है, हम लोग को बहुत तकलीफ हो रहा है पानी का. तो कितने महीने से हो गया 5-6 महीने से तकलीफ है. 5-6 महिने से पहिले चांगलं पाणी यायचं. तुम्ही काय सांगू शकता? आम्ही पण तेच म्हणतोय, 6 महिन्यापासून इतके त्रास आहेत आणि सगळ्यांकडे कंप्लीट केली. पाईपलाईन चेक करा, टायमिंग तरी वाढवून द्या निदान. फोर्स पण कमी केलेला आहे, तर माणसाने करायचं तरी काय नाही. 1.5 तास देतात. कोणाशी मध्ये भेट वगैरे झाली का तुमची? हो भेटून झाले. लक्ष्मी भाटियाकडे आम्ही. काय सांगतात ते लोक? ते काय सांगतात, पाण्याचा पुरवठा कमी होता सध्या, त्यामुळे पाणी कमी केलेलं. पण ठीक आहे, आता थोडा पाऊस पडतो तर निदान टाइम तरी वाढवा. टाइम पण आता कमी केलं उलटा. 2 तास यायचं ते आता 1 तास येतं. 1च तास पाणी येतं आणि त्याला प्रेशर नाही, काहीच नाहीये. तर इकडे चढ दिसतोय इकडे. तर चढाचा काय प्रॉब्लेम येतो का? नाही, चढच नाही, असं जाते पाण्याची लाईन खालती जाते, तर उलट यायला हवी पाणी. तर तुम्ही पाहू शकता इकडे भले चढ दिसतोय तुम्हाला. हा जो पूर्ण चढ आहे आणि महानगरपालिकेचं म्हणजे पाणी, बीएमसीचं पाणी, हे म्हाडा प्रशासनाचा एक वरती एक टाकी आहे. त्या टाकीचा फिल्टर करून ते चढ इकडे दाखवा, फक्त दाखवा. हे जे फिल्टर करून पाणी आहे, या उतारावरून इकडच्या जे स्थानिक रहिवासी आहेत, हे जे स्थानिक जे रहिवासी दिसत आहेत तुम्हाला, हे ज्या चाळी दिसतात, या सगळ्या चाळीला म्हणजे सप्लाय होतो. ते महानगर आपला म्हाडा प्रशासन त्यांच्या अखत्यारीत ही चाळीची व्यवस्था आहे ती आहे.
आणि संपूर्ण चाळीला हे पाणी इकडनं सप्लाय होतो. तर तुम्ही पाहू शकता इकडे स्थानिक लोक जमलेले आहेत आणि यांना पाण्याचा गेल्या 4 महिन्यापासून त्रास आहे. लोकांना या संदर्भात स्थानिक प्रशासन आतापर्यंत का पाणी देत नाहीये असे प्रश्न लोक करत आहेत. काका काय सांगू शकता तुम्ही? पानी की बहुत तकलीफ है। 4 महीने से नहीं, काफी पहले से ही तकलीफ है। हाँ, मगर आदमी अभी अभी एकदम ज्यादा, मतलब बोलते हैं ना, हद से ज्यादा गुजर गया। मतलब जैसे सर के ऊपर से पानी बहता है ना, ऐसा हिसाब हो गया। तो इसके लिए आपको, मतलब हमारी सहायता के लिए बुलाए हैं, तो आप कुछ कोशिश करो हमारे लिए। चला तुम्ही आपके पाहू माध्यम शकता, से- तुम्ही जेव्हा पब्लिक म्हणजे लोक पूर्ण त्रासतात, पूर्ण सर्व प्रशासनाकडे जाऊन येतात, त्यांना काही उत्तर मिळत नाही, त्यानंतरच मीडियाकडे येतात. तरी प्रशासनाला माझं हे विनंती आहे की तुम्ही कमीत कमी या लोकांना पाण्याची गेल्या 5-6 महिन्यापासून त्रास जो आहे तर कमीत कमी इकडे येऊन त्यांनी चौकशी करावी आणि त्यांना पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा. जर तसं होत नसेल तर कमीत कमी त्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात यावा अशी स्थानिक लोकांची मागणी आहे. पाहूया आपण आता आपली बातमी झळकल्यावरती इकडचे स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार आणि जे म्हाडा प्रशासन आहे हे जागा होतं का. तर हा बोला मॅडम, काय बोलता? हा, माझं एवढंच बोलणं आहे की जे कोणी नगरसेवक आम्हाला हेल्प करणार ते टँकर जरी पाठवलं तरी प्रत्येक घराला ऍटलीस्ट 10 मिनिट्स तरी पाणी दिलं पाहिजे. पर्सनली सगळे काय भरू शकणार नाहीये पाणी, म्हणून ऍटलीस्ट कुणीतरी टँकर पाठवलं तर आम्हाला तेवढी तरी सोय करून द्या की ऍटलीस्ट घराच्या आतमध्ये द्या. पिण्याचं पाणी तर काय आम्ही विकत पण घेऊ शकतो, पण 10 माणसं वापरायला पाणी कुठून आणणार. तर ऍटलीस्ट टँकर आणि घरात आतपर्यंत तरी द्या. 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं तरी पाणी द्या आम्हाला. आम्ही विकत किती घेणार पाणी, ते पण आम्ही रोज घेऊ शकत नाहीये. तर ऍटलीस्ट पाण्याचा कुणीतरी आम्हाला हेल्प करा कसं तरी. बरं, इकडे जर टँकर जर मागवला तर इकडे किती लोकवस्ती आणि किती चाळी आहेत? आता 16 इथे 16 खाली 16 ऊपर नीचे 16 ना. आता टँकर मागवला तर तो टँकर कुठे म्हणजे सप्लाय करेल तुम्हाला? स्टोरेज कुठे आहे का तुमच्याकडे? काय काहीच स्टोरेज नाही आमच्याकडे, म्हणून तर मी सांगते की ऍटलीस्ट प्रत्येक घरी टाकी आहे. तर ऍटलीस्ट लोकांना म्हणजे भरून तरी लोक किती भरणार. तर ऍटलीस्ट 5 मिनिट्स तरी टाकीमध्ये पाईप द्या करून. तो अंकल, आपका क्या पानी नहीं आ रहा, इसके बारे में क्या बोलना है आपको? अभी तक पानी बरोबर आता था। जब से ये अडानी का ये टॉर्चर करने का चालू हुआ है माड़ा में, तभी से पानी का इतना प्रॉब्लम है कि आता है पानी आएगा तभी से मैं बोतल लेके खड़ा रहता है, बैठता है 4 बोतल भी नहीं भरता है। हाँ, 4 बोतल नहीं भरता है। मेरे आंख में आंसू आ जाता है, अभी बात करता है तो भी रोना आता है। क्या करेगा? क्या ये अडानी का इतना जबरदस्ती? हाँ, हाँ, मतलब आपका कहना है कि मतलब जब तक हाँ, जब अडानी तक का ये तभी प्रोजेक्ट चालू किया है 62 से रहता है इधर, 62 से रहता है, तो अभी क्यों ये प्रॉब्लम? 72 में जब दुष्काल गिरा था तभी भी पानी था तभी आपको? भी हमको अच्छा था, हमको कोई प्रॉब्लम नहीं था, लेकिन अभी लिमिट के बाहर है। जब मैं ये बात कर रहा ना, रोना आ जाता है। क्या करेगा? लेकिन आपको मतलब अभी अडानी तो ये प्रोजेक्ट करने वाला है ना, यानी तो भी क्या उनको- पब्लिक को टॉर्चर करेगा तो ये बिना बोले निकल जाएगा। इकडे लोकांना पाणी नाही आहे, परंतु महानगरपालिकेने पाणी नसताना जे कनेक्शन दिलेलं आहे त्या नळाला देखील यांनी पाणी दिलेलं नाहीये आणि त्यांनी पाणी भरलं नाहीये. तरी सुद्धा 5,000 रुपयाचं बिल आलंय आणि अशी तक्रार जे स्थानिक लोक करतायत. तर आपण तुम्हाला दाखवतोय की इकडे तुम्ही पाहू शकता या मॅडमने नळाचं जे कनेक्शन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता. हे जे कनेक्शन आहे हे पूर्णपणे बंद दिसतंय. पूर्ण याला मीटर सुद्धा दिसत नाही कुठे लागलेला. आणि हे देखील आहे म्हणणं यांचं की यांनी अजून कुठलंही म्हणजे एक थेंब देखील पाणी भरलं नाहीये, परंतु पाण्याचं जे बिल आलंय ते 5,000 रुपयाचं बिल आलेलं आहे. तर आपण जाणून घेऊया काय प्रकार आहे हा. मैडम, आपका जो बिल आया है इसके बारे में आप क्या बोलते हैं? अभी पानी नहीं भरा, मीटर लगा, पानी नहीं भरा हम लोग ने, मीटर भी मेरा घर पे लगाया नहीं है, तो बिल कैसा आया मेरा? अच्छा,
बिल नहीं आना चाहिए। बीएमसी ने भी आपको बिल बीएमसी भेजा? में सिटिंग कर रहे हैं ना, देखो बिल देखो, ये गया महीने में 260 रुपए आया, मैंने पे कर दिया, क्यों फाइन डालेगा करके। तर पाहू शकता तुम्ही, हे पाण्याचा एक थेंब घेतला नाहीये ते लोकांनी आणि त्यांना बिल आले 5,000 रुपये। तो क्या बोल रहे तो आप, मतलब कुछ पानी मतलब कुछ भरे नहीं कुछ ऐसा? पानी भरा नहीं है, मीटर लगाए, मीटर लगेगा तो बिल आता है ना, तो मीटर लगा नहीं तो बिल कैसा आया। BM तो ये नल को पानी नहीं आ रहा है क्या? अब तो देखा ना, बुच लगा हुआ है, तो पानी और किधर से आएगा, इधर से कनेक्शन देगा तो ही आएगा ना, कनेक्शन दिया नहीं है तो बिल कैसा आया। तो मतलब ये आपका मतलब कहना कि मतलब ये विदाउट रीडिंग का मतलब ये है? विदाउट रीडिंग का बिल भेज दिया, तो हम लोग क्यों भरेगा, वो गलत है ना वो। धन्यवाद। कॅमेरामॅन, व्हिडिओ जर्नलिस्ट गुंडेश्वर सोबत मी रवींद्र मस्के, ग्राहक राजासाठी।